नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि आता पाहणार आहोत 100 महत्त्वाच्या बातम्या महाफास्ट स्वरूपात। महाराष्ट्राच्या 8 जागांसह देशात एकूण 88 जागांवर दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान। अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। राज्यात 18.83% मतदान। वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट। लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गायकवाड ठाकरेंच्या भेटीला। वर्षा गायकवाड यांना खासदार करून दिल्लीत पाठवणार। घोसाळकर इथेच आहेत, काळजी करू नका, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। उत्तर मध्य मुंबई माझ्यासाठी नौखा मतदारसंघ नाही। गेल्या 10 महिन्यांपासून मी मतदारसंघात काम करते, आमचा विजय नक्की होणार। वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला विश्वास। मला खोट्या केसमध्ये फसवण्याचा मविया सरकारचा प्रयत्न होता। केसापासून पायापर्यंत चौकशी, पण ते आढळलं नाही। फडणवीसांचा मविया सरकारवर आरोप। फडणवीस अटक करणार होते म्हणून एकनाथ शिंदे पळून गेले। अटकेच्या भीतीनं आमचं सरकार पाडलं, खासदार संजय राऊतांचा आरोप। फडणवीस, दरेकर, प्रसाद लाड यांच्यावरील गुन्ह्याचा तपास का थांबवला? राऊतांचा शिंदेंना सवाल। तर फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास थांबवला, गुन्हा रद्द केला, राऊतांचा आरोप। महायुतीच्या प्रचारामध्ये राज ठाकरेंच्या फोटोसोबत शिवसेनेचा धनुष्यबाण। दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी मनसे मैदानात। महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील 8 जागांवर मवियाचे उमेदवार निवडून येणार। मविया राज्यात 30 ते 35 जागा जिंकणार, राऊतांचा दावा। संजय राऊतांचा राज्यात 35 नव्हे तर 48 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा आकडा असेल। शक्य नसलेल्या गोष्टी राऊत बोलतात म्हणून मवियाचा सुपडा साफ होणार, शिरसाटांची टीका। भाजपचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्याकडनं विक्रोळीत शक्ती प्रदर्शन। देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत प्रचार रॅली। उलटचं सरकार स्थापन केलं, त्याला संस्कार म्हणायचे का? मंत्री धनंजय मुंडे यांचा शरद पवारांवर निशाणा। तर अजित पवारांनी केली ती गद्दारी आहे का, असाही सवाल। राष्ट्रवादीच्या 53 आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला होता। 53 आमदारांच्या सहीचा कागद एकदा तरी दाखवणार, कोणाची गद्दारी हे समोर येईल। धनंजय मुंडेंचा शरद पवार गटावर निशाणा। धनंजय मुंडेंचं स्वागत, त्यांनी केलेल्या दाव्यांचे पुरावे हे दाखवावेत। सुप्रिया सुळेंचं धनंजय मुंडेंना आव्हान। म्हाताराला एक खडूस आहे, तिजोरीची किल्ली कमरेला लावून फिरते। अजितदादा किल्लीकडे बघून बघून म्हातारं झालं, सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका। आजपासून नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात। महायुतीत नाशिकच्या जागेवर अद्याप उमेदवार नाही। नाशिकची जागा शिवसेनेची, संजय शिरसाटांकडून स्पष्ट। आज किंवा उद्या उमेदवारीची घोषणा होईल, शिरसाटांची माहिती। नाशिक लोकसभेसाठी शांतिगिरी महाराज यांनी घेतला उमेदवारी अर्ज। शांतिगिरी महाराज नाशिकहून महायुतीच्या उमेदवारीसाठी इच्छुक। 29 एप्रिलला स्वामी शांतिगिरी महाराज उमेदवारी अर्ज दाखल करणार। पक्षानं सांगितल्यास मी नाशिकहून निवडणूक लढवणार। भुजबळांना तिकीट देण्यास दिल्लीतील नेत्यांनी सांगितलं होतं। अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांचं मोठं विधान। छगन भुजबळांचे तिकीटवरती अंबादास खैरेंकडनं नाशिक लोकसभेसाठी अर्ज खरेदी। काल झालेल्या बैठकीनंतर खैरेंचा निर्णय। अंबादास खैरे अजित पवार गटाचे पदाधिकारी। निधी वाटपावरील वक्तव्यावरून निवडणूक आचारसंहिता भंग प्रकरणात अजितदादांना क्लीन चिट। ईव्हीएमबाबत सामान्य विधान, निवडणूक अधिकाऱ्यांचा अहवाल। कालपर्यंत ज्यांच्यावर आरोप त्यांना आता क्लीन चिट दिल्या जात आहेत। मग खरंच घोटाळा झाला होता की नव्हता? अजित पवारांसह सुनेत्रा पवार यांना मिळालेल्या क्लीन चिटवर उद्धव ठाकरेंचा सवाल। अजित पवारांना क्लीन चिट म्हणजे अदृश्य शक्तीचा शरद पवारांना संपवायचा प्रयत्न। शिखर बँक घोटाळ्यावरून सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात भाजपची सुपर वॉरियर संवाद बैठक संपन्न। महाराष्ट्र प्रदेश प्रभारी दिनेश शर्मा यांचं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। बैठकीत पूनम महाजनांची अनुपस्थिती। ज्योती मेटे यांच्या उपस्थितीमध्ये उद्या शिवसंग्राम संघटनेची महत्त्वाची बैठक। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्योती मेटे यांच्या भूमिकेकडे पदाधिकाऱ्यांचं लक्ष। माझी उमेदवारी कोणत्याही स्वार्थासाठी नाही, माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षासाठी योगदान। पक्ष माझ्यावर कोणतीही कारवाई करेल असं वाटत नाही, विशाल पाटील यांची प्रतिक्रिया। सांगलीमध्ये भाजपचे 2 उमेदवार राऊतांची विशाल पाटलांवरती टीका। तर 4 जून नंतर समजेल कोण भाजपच्या बाजूने लढत होतं, संजय राऊतांच्या टीकेवर विशाल पाटील यांचं उत्तर। सांगलीमध्ये प्रचारादरम्यान मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटलांची भेट। दोन्ही उमेदवारांकडून शहरातील बापटमाळा परिसरात मतदारांशी संवाद। सांगलीमध्ये मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटलांविरोधात गुन्हा दाखल। विनापरवाना प्रचार यात्रा काढल्यानं चंद्रहार पाटलांसह समर्थकांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल।
मोहितेंची जिरवायची आहे, त्यांनी माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं. मोहितेचा राग येत असेल तर दिसलं कमळ की बटन दाबा. आमदार शहाजी बापू यांची मोहिते पाटलांवर टीका.